नमस्कार मित्रांनो, प्रणव गोट फार्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज व्हिडिओ बनवायचं कारण होतं की शेळीला सुबाबळीचं महत्त्व, जे आपण सुबाबळ टाकतो शेरडाला, त्याचं महत्त्व तुम्हाला थोडं सांगायचं होतं मला. तर ती तुमच्या गोट फार्म नक्की प्रयोग करून बघा, तुम्हाला खरंच त्याचा रिझल्ट भेटेल. मला आशा आहे. त्यामुळे मी तुम्हाला मदत म्हणून तुम्हाला एक सांगाय वाटलं असं मला, म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ तयार केला आहे. मी सुबाबळ खाल्ल्याने मित्रांनो शेळीच्या अंगावर चकाकी राहते, तसेच शेळीला दूध वाढ होते मित्रांनो. हे माझा अनुभव आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला बघा, हे आपली शेळीची चकाकी कशी वाढलेली, अजिबात शेळी काळी बोर चमकते शेळीसारखी. आणि शेळ्यांना दूध बी बघा, दूध वाढ बी होती मित्रांनो. आणि शेळीच्या अंगावर चकाकी पण राहते, आणि रोगराई कुठलीच याला येत नाही रोगराई. त्याच्यानंतर शेळी अनेक फायदे आहेत मित्रांनो शेळीच्या सुबाबळचे. आपल्या बांधावर रानात कुठं बी सुबाबळ तुम्ही लावले असतं जरूर लागवड करा. एक महत्त्वाचा चारा म्हणून मित्रांनो सुबाबळकडं सगळ्यांनी बघितलं पाहिजे असं वाटतं मला. तुमचं शेळीपालन जर सक्सेसफुल करायचं असेल मित्रांनो, तर सुबाबळशिवाय आपल्याला पर्यायच नाही. सुबाबळ प्रत्येकाच्या रानात पाहिजेच मित्रांनो, कारण सुबाबळ ही रोगराई प्रतिकारशक्ती चांगली, कुठल्याही शेळीला आजार होत नाहीत मित्रांनो. आणि नंतर इतर चारा थोडाफार दिला तर शेळीचं आरोग्याने राहण्यास चांगलं मदत होती. हे बघा, आपली करडं पण चांगली इथं 4-5 महिन्याचं करडू आहे ती. हे बघा चकाक्या बघा शेळ्याच्या अंगावर कशी. कुठली शेळी कुठली खराब नाही होत नाही, काय नाही. सकाळ संध्याकाळ सुबाबळचा टाकायची मित्रांनो. 2 टाईम सुबाबळ टाकतो मी आणला. आणि दुसरा चारा गवत वगैरे, आता पावसाळ्यात दिवस असल्यामुळं गवत वगैरे भरपूर रानामधलं टाकायचं. वेल वगैरे, गुळवेल तर मित्रांनो जर असलं तर तिथं बांधाला बी वड्याला कुठं बी येतात मित्रांनो, आणायचं आणि टाकायचे. त्याच्यानंतर अजून गवत खातात मित्रांनो शेळ्या. परत सुबाबळ एक थोडाफार असलं तर सपोर्टिंगला सुबाबळ चांगली आहे. आणि शेळ्याच्या अंगावर चकाकी पण खूप छान राहते. आपल्याकडे टोटल शेळ्या 6 शेळ्या आहेत मित्रांनो, आणि त्याची करडं आहेत 10 ते 12 करडं होतात त्याचे. एक शेतीसाठी जोडधंदा म्हणून एक जोडधंदा चांगला आहे मित्रांनो. ज्याने पण